त्यांच्याबरोबर ते उभे राहणार नाही असं आम्हाला वाटतं. काल रात्री वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक होती अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटलांची. या बैठकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का या प्रश्नाला नव्यानं खतपाणी घातलं गेलं. त्याचसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी इंडियामध्ये सहभागी होणार का याचीही चर्चा नव्यानं सुरू झाली. मुंबईत रात्री उशिरा बड्या नेत्यांच्या या भेटीगाठींमुळे राज्याचं राजकारण कोणतं नवं वळण घेतं याची उत्सुकता आहे. रात्रीच्या या भेटीगाठींचा घटनाक्रमही अतिशय इंटरेस्टिंग आहे. आधी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटले. तटकरे, पटेल, जयंत पाटील यांनी आधी एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वर्षावर गेले. विलिनीकरण, एनडीए सहभागावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली अशी माहिती आहे. अर्थात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर हे विलिनीकरण व्हाया भाजपा आहे का असा सवालही उपस्थित झाला. दरम्यान या संदर्भात सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते पत्रकार परिषद घेणार होते. या भेटी संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका मांडली. दरम्यान या भेटीवर जयंत पाटलांनी एबीपी माझाला स्पष्टीकरण दिलं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत बैठक झाली नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती जयंत पाटलांनी एबीपी माझाला दिली. एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ती होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणाबरोबरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, जयंत पाटील आणि तटकरेंच्या बैठकीसंदर्भात सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती. ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत आले.